इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 3 त्रिकोण दॅट इज ट्रायंगल यातील आज आपण त्रिकोणांची एकरूपता म्हणजे कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स अभ्यासणार आहोत. पहा, दोन रेषाखंड एकरूप होण्यासाठी किंवा दोन रेषाखंड एकमेकांवर ठेवल्यावर ते तंतोतंत जुळले की त्यांना आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो. म्हणजेच ते एकरूप होण्यासाठी त्या दोन्हींची माप समान असणं गरजेचं असतं, त्यांची लांबी समान असणं गरजेचं असतं. दोन कोण एकरूप होण्यासाठी ते कोण एकमेकांवर ठेवल्यानंतर ते तंतोतंत जुळावे लागतात, तेव्हा आपण त्यांना एकरूप कोण असं म्हणतो. म्हणजेच त्यांची माप समान असावी लागतात. तसंच त्रिकोणांच्या एकरूपतेच्या बाबतीत आहे. जर त्रिकोण एकमेकांवर ठेवले असता जर ते तंतोतंत जुळले तर आपण ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतो. उदाहरण पहा, समजा आपण ह्या अशा प्रकारचे दोन त्रिकोण घेतलेले आहेत आणि हे दोन त्रिकोण हे एकरूप होण्यासाठी मला ते एकमेकांवर ठेवून पाहावे लागतील आणि ते एकरूप आहेत की नाही ते त्याच्यावरनं कळणार आहे. म्हणजे पहा, मी इथे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे असे दोन त्रिकोण घेतले, ते एकमेकांवर बरोबर ठेवलेले आहेत तंतोतंत आणि ते जुळलेले आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणू की एकरूप त्रिकोण आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवले असतात, ते जर तंतोतंत जुळले तर त्यांना आपण एकरूप त्रिकोण आहेत असं म्हणतो. ओके, आता आपल्याला पाहायचंय या एकरूपतेच्या कसोट्या. त्रिकोणांमध्ये 3 कोण असतात आणि 3 बाजू असतात. कमीत कमी किती घटक दिले असता दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवता येते आणि त्याच्यासाठीच्या ज्या विशिष्ट कसोट्या आहेत किंवा विशिष्ट टेस्ट ज्या आहेत त्या आज आपण अभ्यासणार आहोत. तर अशा कसोट्या 4 आहेत आणि त्या 4 कसोट्या आज आपण पाहणार आहोत. पहिल्या कसोटीचं नाव आहे बा कसोटी, दुसरी आहे बाकोबा कसोटी, तिसरी आहे कोबाको कसोटी आणि चौथी आहे कर्णभुजा कसोटी. म्हणजेच अँगल साइड अँगल टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट, साइड टेस्ट आणि हायपोटेनियस साइड टेस्ट अशा 4 प्रकारच्या कसोट्या आज आपण पाहणार आहोत. पहा, मराठी मीडियमची कसोटी आता आपण आधी पाहणार आहोत आणि मग सेमीची कसोटी पाहणार आहोत. पहा, जर एकाच एक संगतीने त्रिकोण एबीसीचे 2 कोण त्रिकोण पीक्यूआरच्या 2 कोणांबरोबर असतील आणि त्या कोणांमधील समाविष्ट बाजू समान असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. आता इथे एक शब्द आला एकाच एक संगतीने, बरोबर. मग एकाच एक संगती म्हणजेच काय, तर आता इथे आपण हे जे 2 त्रिकोण घेतलेले आहेत या 2 त्रिकोणामध्ये जर मी ए वर पी ठेवला, बी वर क्यू ठेवला आणि सी वर आर ठेवला तरच हे तंतोतंत जुळणार आहेत. मी जर समजा ह्या त्रिकोणांमध्ये हा मी पी जो आहे तो जर बी वर ठेवला तर माझे त्रिकोण जुळणार आहेत का? नाही. म्हणजे एकाच एक संगती या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या शिरोबिंदूवर जो शिरोबिंदू ठेवायचा आहे तोच शिरोबिंदू जर आपण ठेवला तरच ते 2 त्रिकोण त्याच पद्धतीनं एकरूप होणार आहेत. म्हणजेच या आकृत्यांच्या बाबतीत आपण विचार केला तर ए वर पी, बी वर क्यू आणि सी वर आर अशा पद्धतीनं आपल्याला ठेवावे लागणार आहे. याला सेमीच्या लँग्वेजमध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स असंही संबोधलं जातं. आता पहा, इथे काय सांगितलंय, एकाच एक संगतीने त्रिकोण एबीसीचे 2 कोण आणि त्रिकोण पीक्यूआरचे 2 कोण हे जर एकरूप असतील आणि त्या कोणांमधील समाविष्ट बाजू म्हणजेच ही बाजू बीसी आणि बाजू क्यूआर ही काय या कोणांमधली समाविष्ट बाजू आहे, या 2 कोणांमधली समाविष्ट बाजू क्यूआर आहे, हे जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. या गुणधर्माला कोण बाजू कोण कसोटी म्हणतात आणि हेच थोडक्यात कोबाको कसोटी असे लिहितात. प्रत्येकाला कळालंय का? पहा की पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्या 2 कोणांमधली समाविष्ट बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्यातील समाविष्ट बाजू यांच्याशी एकरूप असतील. बीसी एकरूप क्यूआर असेल, कोण बी बरोबर क्यू, कोण सी बरोबर कोण आर असेल तर हे 2 त्रिकोण कोबाको या कसोटीने एकरूप होतात. समजले सर्वांना? आता सेमीच्या लँग्वेजमध्ये काय म्हणायचंय पहा, इन अ करस्पॉन्डन्स इफ 2 angles of triangle ABC are equal to 2 angles of triangle PQR and the sides included by the respective pairs of angles are also equal, then the 2 triangles are congruent.
येते लक्षामध्ये. इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल एबीसी आर इक्वल टू टू अँगल्स ऑफ triangle PQR and the side included by the respective pair of angles means B and C यांच्यामध्ये जी बाजू आहे यांच्यामध्ये इन्क्लूड असलेली ती आहे BC. अँगल Q आणि अँगल R यांच्यामध्ये असणारी जी बाजू आहे दोन्हीमध्ये सामायिक असणारी ती आहे QR. या बाजू जर समान असतील, these two sides are equal, then these two triangles are congruent by angle side angle, angle side angle congruency test or only test. This property is called as angle side angle test, which in short we write ASA test. Okay. आता सेकंड पाहूया आपण. पहा दुसरी कसोटी काय आहे. जर एकाच एक संगतीने त्रिकोण एबीसी मधील दोन बाजू व त्रिकोण PQR मधील दोन बाजू बरोबर असतील आणि त्रिकोण एबीसीच्या त्या दोन बाजूंमधील कोन हा त्रिकोण PQRच्या संगत बाजूंमधील कोना एवढा असेल तर ते दोन कोन एकरूप असतात. म्हणजे पहा इथे काय करायचंय तुम्हाला, तर बाजू AB आणि बाजू PQ ही एकरूप दाखवली आहे, बाजू BC आणि बाजू QR ही एकरूप दाखवली आहे आणि या दोन बाजूंमधला समाविष्ट असणारा कोन B, या दोन बाजूंमधला समाविष्ट असणारा कोन Q हे दोन कोन एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात. बा को बा किंवा बाजू कोन बाजू एकरूपता कसोटी किंवा साइड अँगल साइड टेस्ट. येते लक्षात बाकोबा कसोटी. आले का सगळ्यांच्या लक्षामध्ये. पहा की त्रिकोण एबीसी मधल्या दोन बाजू आणि त्रिकोण PQR मधल्या दोन बाजू, त्रिकोण एबीसीच्या त्या दोन बाजूंमधील समाविष्ट कोन आणि त्रिकोण PQRच्या त्या दोन बाजूंमधील समाविष्ट कोन हे जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप होतात. पहा दुसरी टेस्ट आपण सेमीची पाहूया. In a correspondence, if two sides of triangle ABC are equal to two sides of triangle PQR and the angles included by the respective pair of sides are also equal, then the two triangles are congruent. And this property is called as side angle side test, or in short SAS टेस्ट. कळालंय का पहा सगळ्यांना की या दोन बाजू आणि त्यामधील समाविष्ट कोन म्हणजेच काय, these two sides and the angle included in these two sides. तिसरी कसोटी पहा. जर त्रिकोण एबीसीच्या तीन बाजू एकाच एक संगतीने त्रिकोण PQRच्या बाजूने एवढ्या असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात. म्हणजेच त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR यांच्या संगत बाजू जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. पहा आकृतीमध्ये AB PQ हे दोन एकरूप दाखवलेले आहेत. सिंगल लाईन पहा इथे. BC एकरूप QR आहे, इथे डबल लाईन आहे आणि AC एकरूप PR आहे, हे एकरूप खुणांनी दाखवलेले आहे. म्हणजेच या एबीसी आणि त्रिकोण PQR या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू या काय आहेत, एकरूप दाखवलेल्या आहेत. बरोबर. आणि जर असं असेल तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात कारण बाजू कसोटी आणि हेच थोडक्यामध्ये बाबा कसोटी असं लिहितात. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. पहा इथे दोन त्रिकोण आपण घेणार आहोत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR अशा पद्धतीनं. आणि इथे पहा या ज्या साईड्स आहेत या साईड्स बरोबर जर एकमेकींवर जुळल्या, सिंगल लाईन, डबल लाईन, ट्रिपल लाईन अशा पद्धतीने जर जुळवल्या तर हे दोन त्रिकोण काय होणार आहेत, एकरूप होणार आहेत. आणि त्याची कसोटी कोणती आहे तर बा एकरूपता कसोटी. पहा सेमीच्या लँग्वेजमध्ये आपल्याला सांगायचं तर आपण कसं सांगू शकतो. In a correspondence, if three sides of triangle ABC are equal to three sides of triangle PQR, then the two triangles are congruent. म्हणजे जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQRच्या जर करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन त्रिकोण काय होतात, एकरूप होतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज साइड टेस्ट, which is in short written as SSS टेस्ट. कळाले का पहा. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR
हे एकरूप होण्याची कसोटी आहे. बा 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 एकरूपता कसोटी. चला पुढची कसोटी पाहूया आपण. चौथी कसोटी आहे त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर या दोन काटकोन त्रिकोणांमध्ये कोण बी बरोबर कोण क्यू आहे, म्हणजेच हे दोन्ही पण काटकोन आहेत. पहा, कोण बी आणि कोण क्यू समान मापाचे आहेत आणि ते काटकोन आहेत. दोन्ही त्रिकोणांचे कर्ण समान आहेत, म्हणजेच कर्ण एसी एकरूप कर्ण पी आर आहे. रेख एबी एकरूप रेख पी क्यू आहे. जर असं असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात. पहा, आपण एक मॉडेल करूया आणि त्या मॉडेलमध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, नावं हीच दिलेली आहेत मी, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर अशी. पहा, अशा पद्धतीनं ही नावं दिलेली आहेत, येते लक्षात. आणि इथे आपण दोन त्रिकोण काढलेले आहेत. पहा, ए बी इथे काटकोण आहे, इथे पण बी काटकोण आहे आणि सी घेतलेला आहे. आता हे दोन त्रिकोण जे आहे त्याच्यामध्ये पण कर्ण एसी आणि कर्ण पी आर हे समान मापाचे घेतलेले आहेत. पहा, मी कोण बी आणि कोण खालचा जो आहे क्यू हा काटकोन काटकोन घेतलेला आहे आणि ए बी बरोबर पी क्यू घेतलेलं आहे, समान मापाचे आहेत. मग पहा बरं, हे दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवल्यावर तंतोतंत जुळतात का, तर जुळतायत. मग हे जे दोन त्रिकोण आहेत या दोन त्रिकोणांमध्ये, या दोन काटकोन त्रिकोणांमध्ये, एक कोण हा 90 अंश मापाचा आहे म्हणून त्याला आपण काटकोन म्हणतोय. या दोन काटकोन त्रिकोणांमध्ये जर कर्ण आणि एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू यांच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप होतात. म्हणजेच या कसोटीला काय म्हणायचं, कर्णभुजा कसोटी. कळालंय प्रत्येकाला. आता पहा, सेमीच्या लँग्वेजमध्ये आपण बोलतोय थोडंसं. इफ इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पी क्यू आर angle B and angle Q are right angles, hypotenuse are equal, AB is equal to PQ, then the two triangles are congruent. This property is called as hypotenuse side test. Means in these two triangles, if PQ is the PR is the hypotenuse and AC is the hypotenuse, and these two hypotenuse are equal, PQ is congruent to AB, means these two sides are equal. These two triangles are right angle triangles. Okay. Therefore, we can use here the hypotenuse side test of congruency. Okay. Means these two triangles are congruent by hypotenuse side test. कळाले का पहा सगळ्यांना की हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. These two triangles are right angle triangles and the hypotenuse of triangle PQR is PR, hypotenuse of triangle ABC is AC, PR is congruent to AC and side PQ is congruent to AB. Then these two triangles are congruent by hypotenuse side congruency test. Hypotenuse side congruency test. ओके, कळालंय सर्वांना. आता आपण ह्या सगळ्या एकरूपतेच्या कसोट्यांचा वापर प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये करणार आहोत. येते सगळ्यांच्या लक्षात. 3.2 मध्ये काय करायचंय पहा. प्रॅक्टिस सेट 3.2. In each of the example given below, a pair of triangles is shown. Equal parts of the triangles in each pair are marked with the same signs. Observe the figures and state the test by which the triangles in each pair are congruent. पुढील पैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग हे एकरूप आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होत आहेत ती कसोटी आकृतीच्या खालील रिकाम्या जागेमध्ये लिहायची आहे. म्हणजे रिकाम्या जागा भरा अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. पहा, पहिलं त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यू आरचं निरीक्षण करा. पहा, एबी एकरूप पीक्यू आहे, एसी एकरूप पी आर आहे आणि बीसी एकरूप क्यू आर आहे. म्हणजे हा त्रिकोण उचलून ह्याच्यावर ठेवला तर ते तंतोतंत जुळणार आहे. कोणती कसोटी आहे आपली, तर बा 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 म्हणजे बा 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 एकरूपता कसोटी किंवा साईड 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 टेस्ट. म्हणजे इथे तुम्ही काय लिहिणार आहात पहा, यस 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 टेस्ट, किंवा हेच तुम्ही मराठीमध्ये लिहू शकाल बा 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 कसोटी. आलं का सगळ्यांच्या लक्षात. पहा, पहिला प्रश्न की त्रिकोण ए बी सी
ए बी सी आणि पी क्यू आर हे दोन त्रिकोण एकरूप आहे. पहा, ए ची जोडी बरोबर पी वर लावलेली आहे त्यांनी, बी ची जोडी बरोबर क्यू वर आहे आणि सी ची जोडी बरोबर आर वर आहे. ओके. आता पहा, आपण पुढच्या 2 नंबरच्या आकृतीकडे जातोय. एक्स वाय झेड आणि एल एम एन आहे. पहा नावं, एक्स शी एकरूप एल आहे, वाय शी एकरूप एम आहे आणि झेड शी एकरूप एन आहे. आहेच आहेत, बरोबर की नाही, दाखवलंय त्यांनी. आता पहा, हे दोन त्रिकोण एकरूप कसे होणार आहेत, तर बा को बा मीन्स साइड अँगल साइड टेस्ट. ओके. म्हणजे इथं तुम्ही काय लिहाल, SAS टेस्ट, किंवा मराठीमध्ये लिहायचं असेल तर बा को बा कसोटी. येते लक्षामध्ये सगळ्यांच्या. आता पहा, तिसरी आकृती आपण पाहतोय. तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे पहा, काय दिलेलं आहे, पी एकरूप एस दिलेलं आहे, बरोबर आहे, ST एकरूप PR दिलेलं आहे आणि T एकरूप R दिलेलं आहे. लक्षात घ्यायचंय की आपल्याला जी एकरूपता इथं दिलेली आहे ती पण लक्षात घ्यायची आहे. म्हणजेच काय, इथं नावं विचारात घ्यायची आहेत. येते लक्षामध्ये. आता पहा, त्रिकोण PQR किंवा यांनी आता दिलेले आहे PRQ एकरूप त्रिकोण STU. ओके. म्हणजे P शी संगत आहे S, R शी संगत आहे T, R शी संगत आहे T, या Q शी संगत आहे U, या Q शी संगत U आहे. म्हणजे ही संगती बरोबर दिसतेय. आता आपण टेस्ट कोणती आहे ती पाहूया. तर आहे अँगल साइड अँगल, अँगल साइड अँगल, बरोबर. म्हणजेच अँगल साइड अँगल टेस्ट, किंवा यालाच तुम्ही आपल्या मराठीच्या भाषेमध्ये म्हणतोय को बा को, म्हणजेच कोण बाजू कोण, बरोबर. को बा को कसोटी. आले लक्षात सर्वांच्या. ओके. आता पुढच्या कसोटीकडे आपण वळतोय, सॉरी उदाहरणाकडे वळतोय, चौथ्या. पहा इथे काय दिसतंय, यम आणि टी हे दोन्ही काटकोन आहेत, बरोबर की नाही. LM TP समान आहे आणि LN PR समान आहे. आता हा जर काटकोन आहे किंवा हा 90 अंश आहे तर त्याच्या समोरच्या बाजूला आपण कर्ण किंवा हायपोटेनियस म्हणतो. हा 90 डिग्री, त्याच्या समोरची बाजू हायपोटेनियस किंवा कर्ण आहे आणि ही बाजू विकृप ही बाजू आहे. म्हणजे डोक्यात ट्यूब पेटली असेल तुमच्या, इथं आपल्याला काय वापरायचं आहे, कर्णभुज एकरूपता कसोटी किंवा हायपोटेनियस साइड टेस्ट. ओके. पाहूया मग आता इथं ह्यांनी कसोटी सॉरी एकास एक संगती बरोबर लिहिली आहे का. एल ची संगत काय आहे, P आहे, M काटकोन आहे, T काटकोन आहे, M काटकोन T काटकोन, राहिला काय N इथला, इकडचा राहिला काय R लिहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे एकास एक संगती बरोबर आहे. आता आपण काय लिहिणार आहोत, टेस्ट. कोणती टेस्ट येणार आहे तर हायपोटेनियस साइड टेस्ट. ओके. मीन्स इथं तुम्ही लिहू शकता हायपोटेनियस साइड टेस्ट. स्पेलिंग बसलं नाही तर मी थोडी बाजूला जाणार आहे. हायपोटेनियस साइड टेस्ट, किंवा यालाच तुम्ही काय म्हणणार आहात, कर्ण भुजा कसोटी. Observe the information shown in pairs of triangles given below. State the test by which the two triangles are congruent. Write the remaining congruent parts of the triangles. म्हणजेच आपल्याला काय करायचंय की खालील आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे, बरोबर. आणि त्या आकृत्यांचं निरीक्षण करून ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहायचे आणि त्यांचे उरलेले एकरूप घटक सुद्धा लिहायचे. ओके. आता पहा इथे काय दिलेलं आहे, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये दिसतंय काय, तर B आणि Q एकरूप आहेत, BC एकरूप QR आहे बाजू, बरोबर. आणि कोण C एकरूप कोण R आहे. मग आता पहा आपल्याला रिकाम्या जागा कशा भरायच्यात, फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर. म्हणजेच काय, आकृतीत दर्शविलेल्या माहितीनुसार. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, अँगल ABC अँड अँगल PQR आर कॉन्ग्रुएंट एकरूप आहेत. पहा BC एकरूप QR आहे, BC एकरूप QR लिहिलेलं आहे,
कोण एसीबी एकरूप कोण PRQ लिहिलंय, एसीबी एकरूप कोण PRQ लिहिलंय. म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण PQR, कारण को बा को अँगल साईड अँगल कॉन्ग्रुएन्सी टेस्ट किंवा टेस्ट. म्हणजे इथं काय येणार आहे, अँगल साईड अँगल टेस्ट किंवा को बा को कसोटी. कळाले प्रत्येकाला. आता पहा आपल्याला काय सांगितलंय, संगत एकरूप घटक लिहायचे आहेत. म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स जे एकरूप होणार आहेत ना किंवा कॉन्ग्रुएंट होणार आहेत ना ते लिहायचंय आपल्याला. मग आता पहा संगत एकरूप कोण. आता कोण काय सांगितलंय, कोण हे दोन कोण एकरूप आहे, राहिलेला कोणता कोण आहे, हा ए. म्हणजे लिहिणार काय तुम्ही, कोण BAC एकरूप कोण QPR, कोण BAC एकरूप कोण QPR. कारण काय लिहिले पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजेच काय, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. ओके. आता बाजू AB एकरूप बाजू कोणती येणार आहे, PQ. बरोबर आहे. आता PR दिलंय त्यांनी, मग PR शी संगत बाजू कोणती येणार आहे, AC. याला कारण काय दिलंय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजेच काय, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. कळाले का सगळ्यांना हे उदाहरण. आता पहा दुसरं उदाहरण कसं आहे, हे पहा. या उदाहरणात काय काय दिलेलं आहे पहा. PT एकरूप TS दिलंय, QT एकरूप TR दिलंय. ओके. आणखीन काय दिलेलं आहे का, नाही. परंतु अदृश्य रूपामध्ये किंवा इनडायरेक्टली त्यांनी तुम्हाला हे सुचवलेले पहा की हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. बरोबर की नाही, का तर ते अपोजिट अँगल्स आहेत, विरुद्ध कोण आहे. ओके. मग आता आपण मांडणी करूया उदाहरणाची. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर, म्हणजे आकृतीत दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण PTQ आणि त्रिकोण STR मध्ये, इन ट्रायंगल PTQ अँड ट्रायंगल STR. ओके. सेगमेंट PT इज इक्वल टू सेगमेंट ST दिलेलं आहे. ओके. अजून काय दिलेलं आहे, तर QT आणि TR दिलेलं आहे. पण हे आपण घ्यायचे आधी, कोणतं, तर कोण PTQ एकरूप कोण STR. पहा PTQ एकरूप कोण STR. का बरं, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स दिलेलं आहे सगळं, फक्त मी समजून सांगते तुम्हाला. TQ एकरूप TR, कारण काय गिव्हन आहे, दिलेलंच आहे तुम्हाला. ओके. म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप झाले. कोणती कसोटी, बा को बा, बा को बा, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड. म्हणजे इथं कोणती टेस्ट येणार आहे पहा, साईड अँगल साईड, बा को बा कसोटी. ओके. आता उरलेले एकरूप घटक, एक कोणता झालाय, ह्या दोन बाजू झाल्यात. आता उरलेले काय काय घटक राहिलेत पहा. हा कोण राहिलाय आणि हा कोण. बरोबर. मग तुम्ही म्हणणार कसं आहे पहा, आणि इथला कोण आणि हा कोण. मग कोण कसे लिहिणार, TPQ, TPQ एकरूप कोण TSR. बरोबर आहे. आता दिलाय काय इकडचा, TRS हा दिलाय. मग याच्याशी एकरूप कोणता येणार आहे, TRS. मग TQP काय येणार आहे, TQP. कारण काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजेच काय, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. आले लक्षात. आणि दिले काय पहा पुढे, सेगमेंट PQ एकरूप काय, रेख PQ शी एकरूप कोण आहे, तर SR. रेख SR किंवा सेगमेंट SR. याला कारण काय, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. आता पहा आपण पुढचं उदाहरण घेतोय 3 नंबरचं. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर स्टेट द टेस्ट assuring the congruence of triangle ABC and triangle PQR. Write the remaining congruent parts of the triangles. आपल्याला उरलेले त्रिकोणांचे एकरूप घटक लिहायचे आहेत. आता पहा उदाहरण तुम्हाला डोळ्यासमोर दिसते. पहा मी आकृती काढून ठेवलेली आहे आणि पुस्तकात सुद्धा तुम्हाला आकृती दिलेली आहे. त्रिकोण एबीसी व त्रिकोण PQRच्या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा. इथं फक्त कसोटी लिहायची आहे. बरोबर. म्हणजे
बाकी काही करायचं नाही की कोणत्या घटकांमुळे ती कसोटी आलेली आहे ते नाही लिहायचं. आपल्याला काय लिहायचंय, फक्त कसोटी. फक्त इथं काय करायचं, एकाच एक संगती नीट लावायची आणि कसोटी लिहायची. ओके. आता पहा, हा त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं, तर ए आणि क्यू काटकोण आहे, म्हणजे ए ची जोडी क्यू बरोबर येणार आहे, बी ची जोडी पी बरोबर, कारण इथे सिंगल लाईन म्हणजे एकरूप हे. ओके. आणि हा बी सी एकरूप पी आर आहे. ओके. म्हणजे पहा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण क्यू पी आर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, कारण कर्णभुजा कसोटी किंवा हायपोटेनियस साइड टेस्ट. 90 डिग्रीचा अँगल आहे, 90 अंशाचा कोन आहे, दोन्ही कर्ण एकरूप आहे, एक संगत बाजू एकरूप आहे, त्याच्यामुळे ही कसोटी आलेली आहे. आता उरलेले घटक कोणते, जे दाखवलेले नाहीत ते उरलेले सगळे घटक लिहायचे. मग त्यामध्ये कोण येईल, पहिले येईल साइड एसी इज कॉन्ग्रुएंट टू साइड क्यू आर, बाजू एसी एकरूप बाजू क्यू आर, किंवा रेख एसी एकरूप रेख क्यू आर. याला कारण काय, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू किंवा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. यालाच आपण CSCT असं पण लिहू शकतो, परंतु सुरुवातीला असं पूर्ण लिहा म्हणजे तुमच्या हातामध्ये बसेल, तुम्हाला पटकन समजेल CSCT म्हणजे काय ते. येते लक्षामध्ये. आता पहा पुढचे, हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण एकरूप दाखवायचे. बी हा पीशी आणि सी हा आरशी. नावं कशी घ्यायची पहा. हा, कोण ए बी सी एकरूप कोण क्यू पी आर, एबीसी एकरूप कोण क्यू पी आर. उरलेला कोण कोणता, हा आणि हा. मग याचं नाव कसं घेणार आहे, ए अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर पी. हे दोन कोण एकरूप झाले आणि ह्या दोन्हींना कारण एकच येणार आहे, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स किंवा CACT म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. समजलंय. आता आपण चौथ्या उदाहरणाकडे वळतोय. पहा चौथं उदाहरण काय आहे. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण LMN व त्रिकोण PNM या त्रिकोणांमध्ये LM बरोबर PN आहे, LN बरोबर PM आहे. तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा आणि उरलेले एकरूप घटक लिहा. मीन्स आता आपल्याला इथे टेस्ट लिहायचे कॉन्ग्रुएन्सी आणि रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहायचे आहेत. आता पहा इथे त्रिकोण LMN आणि त्रिकोण PNM या दोन त्रिकोणांच्या मध्ये किंवा इन ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल PNM मध्ये. बरोबर आहे. आता काय आहे, रेख LM एकरूप रेख PN दिलेलं आहे, रेख LM एकरूप रेख PM दिलेलं आहे. हे दोन दिलेले आहे एकरूप. राहिले काय, तर त्रिकोण LMN आणि त्रिकोण PNM चा जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की MN ही बाजू ही या दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे. मग तुम्ही म्हणणार काय, तर MN एकरूप रेख NM किंवा MNS म्हणा, सामायिक बाजू किंवा कॉमन साइड. ओके. देअरफॉर ट्रायंगल LMN इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PNM. त्रिकोण LMN आणि त्रिकोण PNM हे दोन त्रिकोण एकरूप झाले कारण बा कसोटी किंवा बा एकरूपता कसोटी, SSS कॉन्ग्रुएन्सी टेस्ट और SSS टेस्ट. ओके. आता पहा त्यांनी तुम्हाला पुढे प्रश्न विचारलाय की उरलेले संगत एकरूप घटक लिहा. राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. तिन्ही साइड्स झालेल्या आहेत, तिन्ही बाजू झालेल्या आहेत, राहिलेत काय, तीन कोण. मग आता तुम्हाला आकृतीत सरळ सरळ काय दिसतंय, तर हा कोण L हा पीशी एकरूप आहे, हा अख्खा M या Nशी एकरूप आहे. उरलाय काय, तर त्रिकोण LMN मधला हा N आणि त्रिकोण PMN मधला हा M हे एकरूप होणार आहे. म्हणजे नावं घेताना व्यवस्थित घ्या. पहा NLM एकरूप कोण MPN झालं. LMN एकरूप कोण PNM LMN. ओके. राहिलेला कोण म्हणजे हा. मग ह्याचं नाव कसं घेणार मी, MNL. ओके. MNL एकरूप कोण NMP. कळालं म्हणजे हा. मग ह्याला तुम्ही कारण काय लिहिणार आहे, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स CACT.
उदाहरण क्रमांक 5 पहा काय आहे. आकृती दिलेली आहे, त्याच्यामध्ये दिलाय रेख ए बी एकरूप रेख बी सी, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी सी, रेख ए डी इज कॉन्ग्रुएंट टू रेख सी डी, सेगमेंट ए डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय किंवा सिद्ध करायचंय की त्रिकोण एपीडी आणि त्रिकोण सीबीडी हे एकरूप आहेत. ट्रायंगल एबीडी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सीबीडी. ओके, चला. त्रिकोण BAD आणि त्रिकोण BCD या दोन त्रिकोणांमध्ये इन ट्रायंगल BAD अँड ट्रायंगल BCD काय आहे. AB इज कॉन्ग्रुएंट टू BC, AB एकरूप BC दिलेला आहे, बरोबर. रेख AB एकरूप रेख BC, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC दिलेला आहे. अजून काय दिलंय तर AD एकरूप DC दिलेलं आहे, AD एकरूप DC दिलेलं आहे. रेख म्हणा, सेमीवाल्यांनी सेगमेंट म्हणा. ओके, हे दोन्ही पण काय दिलेलं आहे. आता दिसतंय काय दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत. तुम्हाला सरळ दिसते की BD ही जी बाजू आहे ही या दोन्ही त्रिकोणांमध्ये काय आहे, सामायिक आहे. मग तुम्ही म्हणणार काय की रेख BD एकरूप रेख BD किंवा सेगमेंट BD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BD. याला कारण आहे कॉमन साइड किंवा सामायिक बाजू. म्हणून त्रिकोण ABD इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल CBD. त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBD हे दोन त्रिकोण एकरूप झालेत कारण साइड साइड साइड, बाजू बाजू बाजू, एकरूपता कसोटी किंवा फक्त कसोटी म्हणजे SSS टेस्ट किंवा बाबा कसोटी. आलंय सगळ्यांच्या लक्षात. आता पहा 6वं उदाहरण काय. 6व्या उदाहरणामध्ये आकृती दिलेली आहे आपल्याला. काय दिलंय तर कोण P हा कोण R शी एकरूप आहे. कोण P आणि कोण R हे दोन कोण एकरूप दिलेले आहेत, बरोबर. रेख PQ एकरूप रेख QR दिलेलं आहे. सेगमेंट PQ अँड सेगमेंट QR हे कॉन्ग्रुएंट असं दिलेलं आहे. आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की त्रिकोण PQT आणि त्रिकोण RQS हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. पहा, जर हा कोण आणि हा कोण हे दोन कोण एकरूप दिलेले आहेत. PQ ही बाजू एकरूप दिलेली आहे कुणाशी तर या QR शी. त्रिकोण PQT चा विचार जर केला आणि त्रिकोण RQS चा विचार केला तर या दोन त्रिकोणांमध्ये तुम्हाला हा Q जो कोण आहे ना हा कोण सामायिक दिसतोय, बरोबर. म्हणजे तुम्ही हा पण कोण एक एकरूप दाखवू शकाल, बरोबर आहे. म्हणजे आता आपलं उदाहरण कसं सोडवायचं हे तयार झालंय. आता आपण मांडणीकडे वळूया उदाहरणाच्या. त्रिकोण PQT व त्रिकोण RQS मध्ये इन ट्रायंगल PQT अँड ट्रायंगल RQS अँगल P इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R कारण गिवन दिलेलं आहे. रेख PQ एकरूप रेख QR हे पण काय तर दिलेलं आहे, बरोबर. आता कोण PQT इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल अँगल RQS. PQT RQS हा अँगल जो आहे हा अँगल सामायिक कोण आहे किंवा कॉमन अँगल आहे. Therefore, triangle PQT is congruent to triangle RQS. याला कारण काय येईल सांगा. को म्हणजेच काय लिहिणार आहात तुम्ही इथं को कसोटी किंवा काय लिहिणार आहात अँगल साइड अँगल म्हणजेच अँगल साइड अँगल टेस्ट. कळालंय का सगळ्यांना. आता यांनी उरलेले एकरूप घटक लिहायला सांगितलेले नाहीयेत, सो आपण ते लिहिणार नाही आहोत. नाहीतर तुम्हाला ते समजेल, तुम्ही तुमच्या माहितीसाठी म्हणून लिहूही शकता. पहा सगळ्यांना समजलाय का हा अभ्यास. आणि पहा हा सराव संच समजला असेल तर तुम्ही तुमच्या मनाने आणखीन काही गणित जी आहेत की जी सोडून दिलेली ती सोडवू शकताय.